हे सारंगीमध्ये काय होतं की हे जे आपले बोटं आहे हे हे असं रुतवून त्याला वाजवावं लागतं. त्याच्यामुळे हे जे मांस आहे ते सगळं असं कट होऊन जातं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही माझी गोष्ट सरकारपर्यंत पोचवा की आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. तेव्हा मला हे लक्षात आलं की हा संदर्भ मिळतो शंकरापासून. तर एक वीणा आहे. तर ती जी वीणा आहे तर ती वाजवायचे ते. तर दिलरुबा होतं आणि सारंगी होतं. तर आता याच्यापैकी सारंगी, इसराज, दिलरुबा हे कारण तिला प्रतिष्ठाच नव्हती ना, कारण हे वाद्य इथे वाजवलं जातं म्हणून कोणी शिकायचं नाही. काहीही अपेक्षा करू नका. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आनंदी जीवन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर सौ स्वरा पाठक मॅम. स्वरा मॅम या मूळच्या इंदोरच्या आहेत. लहानपणापासून त्यांना व्हायोलिन वादनाची आवड आहे आणि याचे कारण म्हणजे त्यांचे वडील. त्यांच्या वडिलांच्या प्रेरणेमुळेच त्यांनी व्हायोलिन वादनाची सुरुवात केली. त्यामध्येच पुढे त्यांनी M.A. हे देवी अहिल्या विश्वविद्यालयातून केले आणि त्यात सुवर्णपदक सुद्धा त्यांना मिळाले. पुढे 2002 मध्ये M.Phil तर 2006 मध्ये त्यांनी PhD पूर्ण केली. संस्कार भारती ग्रुपमध्ये त्या कार्यकारिणी सदस्य आहे. तसेच सुरेल सखी ग्रुपमध्ये त्या महिलांना गायनाचे धडे देत असतात. विद्यार्थ्यांना आणि महिलांना सातत्याने गायनाचे धडे देत राहणे हीच त्यांची सेवा निरंतर सुरू आहे. चला तर मग वळूया मुलाखतीकडे. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आनंदी जीवन. वा वा, खूप छान. कशा आहात मॅम तुम्ही? एकदम छान. खूपच छान. दिवाळी झाली, एकदम उत्साहाचं वातावरण होतं. खूप छान वाटतंय. आम्हाला तुमच्याबद्दल थोडं जास्त जाणून घ्यायचं आहे मॅम. बिलकुल इंटरव्ह्यूमध्ये बिलकुल. तुमचं बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं? संगीताची आवड कशी निर्माण झाली? माझं बालपण इंदोरलाच गेलं आणि घरात संगीताचं वातावरण म्हणजे माझे जे बाबा आहे त्यांना भजनाची फार आवड आहे. तर आमच्या इंदोरला त्यांचे गुरु आहेत सुखदेव शास्त्री. आता नाही येते सुखदेव शास्त्री. त्यांच्याकडे नेहमी भजनाचे कार्यक्रम वगैरे होत असतात. मग त्यांची भजनाची डायरी आहे. तर नेहमी हार्मोनियम पण आमच्या घरातच होतं. तर हार्मोनियमवर ते भजनं म्हणायचे. तेव्हापासून मी पण हार्मोनियम वाजवू लागले आणि पुढे जाऊन मग ते आणखीन डेव्हलप झालं. आणि मग काय झालं की मी 12थपर्यंत माझं बायो होतं, बायोलॉजी सायन्स. मग त्यांनी एक दिवस दूरदर्शनवर तेव्हा कार्यक्रम यायचे शास्त्रीय संगीताचे. तर तेव्हा एकदा पंडित विजी जोग यांचं व्हायोलिन वादन चालू होतं. मग ते म्हणाले की तुला हे वाद्य शिकायचं, हे वाद्य छान आहे, सुंदर आहे व्हायोलिन. तर माझं माहेरचं नाव लीना आहे. तर लीना तुला हे वाद्य शिकायचं आहे. आता योगायोगाने काय झालं की आमच्या घराच्या जवळच माझे गुरुजी राहत होते. तर तिथे जाऊन मग माझं ते शिक्षण चालू झालं. आणि मग नंतर मग ते असं डेव्हलप झालं की मी 12थपर्यंत बायो स्टुडंट होते. पण मग नंतर मी फॅकल्टी चेंज केली आणि मग BA केलं. मग त्याच्यामध्ये एक विषय व्हायोलिन घेऊन मग मी BA झाले. म्हणजे एक व्हायोलिन विषय होता, त्याच्यानंतर इंग्लिश लिटरेचर होता आणि हिस्ट्री होता. तर आणि आमच्या MP मधील फक्त एकच माझ्या कॉलेजमध्ये व्हायोलिन विषय होता. बाकी हा विषय कुठेच नव्हता पूर्ण इंदोरला किंवा MP मध्ये. हो, न्यू GDC कॉलेजमध्ये. हां. तर ते मला सगळं योगायोगाने सगळं जुळत गेलं. आणि त्याची प्रेरणा देणारे म्हणजे माझे वडीलच आहे की तू व्हायोलिनच शिक. आणि त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला. माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. भाऊ पण माझा तबला वाजवतो. तर आम्ही खूप छान रियाज करायचो तिथे इंदोरला. खूपच छान वातावरण होतं. पूर्ण कुटुंबच इन्व्हॉल्व होतं. माझी काकू पण भजनं वगैरे छान म्हणते आणि चुलत भाऊ पण तबला वाजवतो. त्याच्यामुळे सगळं वातावरण संगीतमय होतं. तुम्ही आता म्हटले की लहानपणी तुमच्या घरातले सगळे आहेत जे मेंबर्स भजनं म्हणायचे वगैरे. तर भजनांचा बालमनावरती काय परिणाम असतो किंवा तुम्हाला काय जाणवला तुमच्या लहानपणी? भजनांचा परिणाम असा होतो की एक तर संगीत आपल्या
कानावर पडतं, चांगलं संगीत, बरोबर. आणि दुसरा तो त्याचे जे शब्द असतात, ते जे शब्द आहे ते तुम्हाला लहानपणापासून तुमच्यावर संस्कार करतात. जसे लहान लहान भजनही असले, कोणतं पण असो, पण ते काय होतं की तेव्हा आपलं कसं ब्लँक असतं सगळं, पण ते तुमच्या मेमरीमध्ये हे सगळं स्टोरेज होतं, मेमरीमध्ये भरलं जातं आणि ते इतकं रुजू होतं की पुढे जाऊन तुम्हाला ते एक असं मोठं म्हणजे एक संस्कार देणारं ते तुम्हाला मार्गदर्शक ठरतं. त्याच्यामुळे संगीताचे संस्कार म्हणजे भजनं ज्या घरांमध्ये आहे त्यांच्यामध्ये खूप चांगले संस्कार होतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि सगळं म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी असते ती फार छान डेव्हलप होते. आजकालच्या मुलांनी पण बरोबर संगीत साधना केली पाहिजे, नाही केली तरी भजनं तरी आता हे प्रत्येक कमीत कमी भजनं तरी ऐकलेच पाहिजे. त्याचा जो नाद असतो, त्याचं जे त्याचे स्वर असतात आणि तो जो तबला आणि टाळाचा जो आहे ओव्हरऑल इम्पॅक्ट असतो तो एकदम आनंददायी असतो आणि तुमचं जे माइंड असतं एकदम फ्रेश होऊन जातं, म्हणजे एकदम तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. तुमचं PhD झाली आहे ना मॅम? हो हो. PhDचा विषय काय? PhDचा विषय आहे मालवा में शास्त्रीय लोक संगीत एवं सुगम संगीत के विकास में गज वाद्यों का योगदान गत 50 वर्षों के संदर्भ में. आता मी ही PhD केली 2006 मध्ये. हां 2006 मध्ये केली. 2006? हां 2006 मध्ये केली. तेव्हा तर म्हणजे आणि माहिती पण नव्हतं लोकांना. हां 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 ते नव्हती. आणि 2002 मध्ये माझं MPhil झालं आहे, तर हाच विषय मोठा करून मी PhD केली आहे. हां. हिंदीमध्ये म्हटले मॅम तुम्ही? मालवा में. हां म्हणजे हिंदी भाषेतच झालं? हिंदी भाषेतच आमचं पूर्ण शिक्षण हिंदी भाषेतच झालं आहे. आणि इंदोरमध्ये देवी अहिल्या विश्वविद्यालय आहे, मोठी विश्वविद्यालय आहे, तर त्याच्यामधूनच मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये MA MPhil आणि PhD. हां. गजवाद्य म्हणजे काय मॅम? गजवाद्य म्हणजे असतं जे वाद्य बोनी वाजवले जातात. आता बो म्हणजे काय की तुम्ही सारंगी पाहिली असेल किंवा व्हायोलिन वाजताना पाहिलं असेल, तर व्हायोलिन कसं वाजवलं जातं, व्हायोलिन एका गजाने वाजवलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये बो म्हणतात आणि हिंदीमध्ये गज म्हणतात. हां, तर त्या गजवाद्यांवर मी काम केलेलं आहे की ते गजवाद्य कसे उत्पन्न झाले आणि मालवामध्ये कसे आले. तर गजवाद्यांची उत्पत्तीचा जो इतिहास आहे तो बडा छान आहे की त्याचं असं झालं, म्हणजे मी जेव्हा अध्ययन केलं तेव्हा मला हे लक्षात आलं की हा संदर्भ मिळतो शंकरापासून. तर एक वीणा आहे, तर ती जी वीणा आहे तर ती वाजवायचे ते, है ना. तो जो श्लोक आहे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय ते जे शिवपंचाक्षर स्तोत्र आहे, तर त्याच्यामध्ये पिनाक हस्ताय सनातनाय त्याच्यामध्ये हा उल्लेख आला आहे. तर पिनाक म्हणजे काय, धनुष्य. तर धनुष्याने वाजवलेली जाणारी वीणा. तर पुढे जाऊन काय झालं, हे जे धनुष्याने वाजवलेली जाणारी वीणा होती ती गजवाद्य म्हणून ओळखू लागली. म्हणजे जे वाद्यवर्गीकरण झालं, आता तो खूप मोठा इतिहास आहे वाद्यवर्गीकरणाचा, खूप मोठा आहे. तर त्याच्यामध्ये एक वाद्य असे की जे सितारे गिटारे ते कसे असे प्लग्ड इन्स्ट्रुमेंट आहे, ते असे यांनी वाजवले जातात, त्याला मिजराप म्हणतात. आणि दुसरा वर्ग कसा आहे की जो गजाने वाजवला जातो, म्हणजे तो असे बो इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याला. तर तेव्हा तो पुरातन जो काल होता, जो वैदिक काल होता, त्याच्यामध्ये वीणा जास्त प्रचारात होते. तर ती जी वीणा जी धनुष्याने वाजवली जायची, मग ती पुढे जाऊन वीणाने त्याला मग गजवाद्य म्हणायला लागले. म्हणजे धनुष्याने जी वीणा वाजवली जायची, धनुष्य नाही, ते तो जो आकार होता तो असा, आत्ताही सारंगीचा गज पहा तर तो असा धनुष्याकार आहे. सारंगीचा आकार धनुष्याकार आहे, सारंगीच्या गजाचा, पण व्हायोलिनचा तो स्ट्रेट आहे, सरळ आहे. तर हा जो धनुष्य आहे म्हणूनसाठी त्याला ते पिनाक म्हणजे काय, धनुष्य. तर धनुष्याने वाजवली जाणारी वीणा या पुढे जाऊन काय प्रचलित झालं, गजवाद्य ही एक वेगळी शाखा झाली. आणि मग हे गजवाद्य त्याच्यामधनं आलेले आहे. म्हणजे हा संदर्भ शंकरापासून आपल्याला मिळतो.
तेव्हापासून ते मग हळूहळू त्याच्यामध्ये प्रोग्रेस होत गेली, त्याच्यामध्ये विकास झाला आणि मग गजवाद्यांचं स्वतंत्र हे बनलं. आता कोणते कोणते गजवाद्य आहे? आता जास्त करून व्हायोलिनच जास्त प्रचारात आहे. व्हायोलिन आधी इसराज होतं, दिलरुबा होतं आणि सारंगी होतं. तर आता याच्यापैकी सारंगी, इसराज, दिलरुबा हे तिन्ही वाद्य लुप्त झाले आहे. म्हणजे लुप्त म्हणजे सारंगी आहे आणि सारंगी पण सारंगीचं काय झालं की सारंगी जिथे वाजवली जायची म्हणजे वैश्यांच्या कोठ्यांवर ती वाजली जायची, त्याच्यामुळे तिला प्रतिष्ठा मिळाली नाही. तर त्याच्यामुळे ती कालांतरामध्ये तिथे जे वाजवणारे होते ते लुप्त होत गेले, कारण तिला प्रतिष्ठाच नव्हती ना. कारण हे वाद्य इथे वाजवलं जातं म्हणून कोणी शिकायचं नाही. आता शिकलं नाही तर मग ते वाद्य पुढे कसं जाईल, कारण गुरु शिष्य परंपरा, शिष्यच तयार नाही झाले. तर मग ते तसं वाद्य ते लुप्त होत गेलं आणि मग त्याच्यामुळे काय झालं, सारंगी वादक कमी होत गेले. तर तरी आता आहे सारंगी वादक, पण जसा व्हायोलिनचा प्रचार आहे त्या प्रमाणात सारंगी कमी झाली. आणि इसराज तर नाहीच आहे. इसराज, दिलरुबा हे वाद्य तर म्हणजे दिसतच नाही आता. मी दिलरुबा बघितलं नाहीये, पण मी एका मालिकेत बघितलंय, म्हणजे असं वाजवताना. बरोबर. आता रिसेंटली असं टीव्हीवर वगैरे म्हणजे आता नवीन याच्यामध्ये नाही बघितलंय. ज्या ऐतिहासिक मालिका आहेत ना त्यात दाखवलं होतं दिलरुबा हे वाद्य. बरोबर. पण मग हे जे वाद्य आहेत हे कुठून आलेत भारतात, काही आयडिया? भारतात कुठून आले म्हणजे आता मी हे असं सांगू शकते की जो रावण हत्ता आहे, आता हे जर रावण हत्ता आहे, जर राजस्थानला तुम्ही कधी फिरायला जाल तर लोकवाद्य रावण हत्ता. आपल्याकडे याचा उद्गम कसा झाला की आपल्याकडे ते छोटंसं असं वाद्य असतं पहा, एक असं येतं ना ते लोक मागायला येतात, भिक्षा मागायला येतात, तर ते असे ट्याव 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 वाजवतात, बरोबर आहे, ते असं वाजवतात. तर तो त्याचा उद्गम आहे गजवाद्याचा. मग तो आधीपासून तसा होता की एक तार लावला, मग त्याच्यामध्ये 2 तार लावल्या. मग आता तो जो रावण हत्ता आहे तो लोकवाद्य आहे. तर राजस्थानच्या याच्यात त्याचा खूप मोठा प्रयोग होतो लोकवाद्याचा. आणि तर ती जी टेक्निक आहे म्हणजे ती वाजवायची जी टेक्निक आहे ती आपल्या भारतामध्ये होती. आता व्हायोलिनची गोष्ट अशी आहे की व्हायोलिन कसं आलं, तर व्हायोलिनला वाजवायची टेक्निक आपल्या भारतामध्ये होती. म्हणजे हे जे वाजतं ते आधीपासून वाजतंय, पण हा जो शेप आहे सध्याचा, हा जो आकार आहे तो आपल्याला विदेशाहून आलेला आहे. कारण त्याच्यामध्ये विदेशामध्ये खूप काम झालेलं आहे. व्हायोलिनचं पूर्ण इतिहास आहे त्याचा, विदेशाचाच इतिहास आहे आणि त्यांनी खूप काम केलं आहे त्याच्यावरती. आणि मग तिकडनं जेव्हा इंग्रज आपल्या देशावर राज्य करायला आले, मग ते समुद्री मार्गाने आले. मग तो समुद्री मार्ग जो होता त्याच्यामधनं मग हे व्हायोलिन कुठे प्रचार झाला, इकडे आपल्या दक्षिणेकडे, कारण समुद्री मार्ग तिथे गेला. तर तिकडनं व्हायोलिन आधी दक्षिणेमध्ये प्रचार झाला आणि त्याचा खूप प्रचार झाला. तर म्हणूनसाठी व्हायोलिनचा इतिहास दक्षिणेमध्ये जास्त जुना आहे आणि आज दक्षिणेमध्ये घराघरात व्हायोलिन आहे. आपल्यापेक्षा जास्त दक्षिणचं व्हायोलिन डेव्हलप आहे, कारण तिथे व्हायोलिन सात संगत जशी आपले हार्मोनियम घेतात तिथे व्हायोलिनच घेतात. तिथे म्हणजे जास्त करून व्हायोलिन घेतात, हार्मोनियम कोणीच वाजवत नाही तिथे दक्षिणेमध्ये. जर कधी तुम्ही ऐकाल या कोणतेही रील पहा, कुठेही काही करा, तर त्यांचे जे संगीतकार असतात ते व्हायोलिनवरच असतात. त्या गाणं म्हणतात, एक जण तो माठ घेतो, घटवादन असतं आणि व्हायोलिनवर असतात ते. कारण काय, कारण हे आधीचं आलेलं आहे आणि तिथे जास्त यांनी प्रगती केलेली आहे. म्हणजे त्यांच्या गाण्यासोबत जी संगत आहे ती हार्मोनियमपेक्षा जास्त व्हायोलिनवर होती. तर तिथे लवकर आलं म्हणूनसाठी हा त्याचा इतिहास तिथे जास्त जुना आहे. आपल्याकडे व्हायोलिन, उत्तरेमध्ये व्हायोलिन थोडं उशिरा आलं आहे. मालवा प्रांत म्हटले तुम्ही. हो. मालवा प्रांत कोणता आहे? मालवा प्रांतामध्ये येतं इंदोर, धार, देवास, झाबुआ, उज्जैन आणि भोपाळ हे प्रांत इथे येतात. मालवा प्रांत. अहिल्यादेवी. हो, अहिल्यादेवी इंदोर. इंदोर. ओके. तर मग या ठिकाणी तुम्ही तुमची PhDचं पूर्ण वर्क केलेलं हो आहे. हो. ते फील्ड वर्क होतं का? हो, ते फील्ड वर्क होतं. मी म्हणजे माझं जो होता टेक्निक याची PhDची, तर मी इंटरव्ह्यू घेऊन सगळ्यांचं
हे कलेक्ट केले. माझं छोटंसं रेकॉर्डर होतं, तर मी त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आणि मग त्यांचं सगळं इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून मी ते सगळं घरी लिहून काढायचे. मग माझे जे प्रश्न होते की मग जसं आता मला धारचं सांगीतिक इतिहास माहिती करायचा आहे, मग तिथे कोण संगीताचे जाणकार आहे, मग ते शोधायचं. मग त्यांच्या घरी जायचं, मग पूर्ण इथे कोण गायक झाले, वादक झाले, त्यांचा पूर्ण इतिहास घ्यायचा की ते आणि क्लासेस कोण कोण घेतं, कोण कोण काय काय काम करतं आहे, ते सगळं त्यांच्याकडनं घेऊन मग ते मी फिरायचे. आणि आधी फोनवर कॉन्टॅक्ट करायचे सगळ्यांना की इथे कोण कोण म्हणणारे आहे. मग ते सगळं एक एक पत्ता मिळवत मग त्यांच्या घरी पोचायचं. मग त्यांच्याशी सगळं तो डाटा कलेक्ट करायचा आणि मग पुढे ते मग त्याला मी लेसनचा त्याला हे दिलं, लेसनचं रूप दिलं. म्हणजे एक अध्याय त्याच्यामुळे तयार होत गेला. हां. आणि हे करायला किती वेळ लागला? मला लागले PhD ला 5 वर्ष लागले मला. हां. असं मोठ्या हस्ती तुम्हाला भेटल्या होत्या का त्या काळात? हो, म्हणजे एक भोपाळला आहे प्रवीण शेवलीकर म्हणून, ते खूप चांगले उत्तम वयलीन वादक आहे. तर ते तर नाही भेटले, पण त्यांचे वडील भेटले. आज MPतले चांगले मोठे कलाकार आहेत ते. हां, प्रवीण शेवलीकरजी. आणि एक माझे गुरुजीच स्वतः डॉक्टर रमेश तागडे, त्यांचंही मला भरपूर सहयोग मिळाला. इतक्या सर्व लोकांना, शिक्षकांना, संगीतातल्या शिक्षकांना भेटल्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये अशी काही माहिती मिळाली का की जिच्यामुळे म्हणजे काळजी निर्माण झाली ज्याच्यामुळे भविष्याबद्दल? हो, कारण काय झालं की मी देवासला गेले होते. तर देवासला उस्ताद मामूर खान साहेब म्हणून सारंगी वादक होते. तर त्यांच्या घरी मी गेले, तर माझी PhDची बॅग होती मोठी आणि छोटं रेकॉर्डर होतं. तर त्यांची जी बायको होती ती अशी, आता त्यांचे घरं कसे असतात, त्यांची घरं लहान लहान असतात, त्यांचं काही जास्त फायनान्शियल हे नसतं, सपोर्ट नसतो. मग त्या अशा पलंगावरच होत्या, अशा बेडवरच होत्या त्या. मग त्यांना असं वाटलं की मी कोणी पत्रकारच आहे. मग त्या मला सगळं सांगायला लागल्या की देखो हमारी हालत ऐसी है, हमको खाने के लिए. म्हणजे त्यांना असं वाटलं की तुम्ही माझी गोष्ट सरकारपर्यंत पोचवा की आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. आता उस्ताद मामूर खान साहेब त्यांच्यानंतर सारंगी वादक, त्यांचे मुलं सारंगी वादक नाही झाले, कारण काय राज्याश्रय बंद होऊन गेला होता आणि सारंगी तशा ठिकाणी वाजायची, त्याच्यामुळे सारंगीचा प्रचारच बंद होऊन गेला. मग त्याच्यामुळे ते सगळे जे मुलं होते त्यांचे जे वंशज होते ते दुसऱ्या कामामध्ये लागले. आता दुसऱ्या कामामध्ये लागले तर त्याच्यामुळे त्यांचं सगळं हलाखीची परिस्थिती होऊन गेली सगळी. मग हे म्हणजे ह्या एक कॉमन आहे सारंगी वादक आहे. किती यांचं तर नावंसुद्धा माहिती नाही, म्हणजे नुसते मला नावच मिळाले. तर त्यांच्याबद्दल काही कोणी सांगणारं पण नाही आहे आणि कोणी काहीच पत्ता नाही आहे. तर असे किती सारंगी वादक असतील आहे, पत्ता नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगणारं नुसतं नाव माहिती, नुसतं नाव आपल्याला माहिती पडतं, पण त्याच्याबद्दल की त्यांचे वंशज कोण आहे, की त्यांच्या कोणी घरदार कुठे आहे का, त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही पडत. हां, कारण काय की ते लुप्तच होऊन गेलं ना, लुप्त झाले. कारण ते गेले, त्यांची सारंगी चालली गेली. मग सारंगी वाढवणारं कोणी नव्हतं. त्याच्यामुळे सारंगीचा जो आहे, म्हणजे एक तर सारंगी आहे कठीण, फार कठीण आहे सारंगी. आणि सारंगीमध्ये काय होतं की हे जे आपले बोटं आहे हे असं रुतवून त्याला वाजवावं लागतं. त्याच्यामुळे हे जे मांस आहे ते सगळं असं कट होऊन जातं. त्याच्यामुळे ह्या जो प्रकार आहे तर त्याच्यामुळे ते फार कठीण वाद्य, साधायला फार कठीण आहे. तर त्याच्यामुळे ती हे होऊन गेली आणि या प्रकारामुळे आणखीन ती म्हणजे आता लुप्तच झाली आहे. आणि असा एखादा क्षण ज्याच्याने आनंद झाला? आनंद म्हणजे हे जे सगळे गजवादकांचं मी जेव्हा हे केलं, इंटरव्ह्यू वगैरे घेतला, तर तेव्हा मला एक असं सॅटिस्फॅक्शन मिळालं की मी निदान एवढं तरी करू शकले की ज्यांनी वाजवलं आहे त्यांचं नाव माझ्या थिसिसमध्ये आलं. हे मला एक समाधान वाटलं की मी आज इतकं म्हणजे फिरले वगैरे, सगळ्यांना मी विचारलं. तर आज मी म्हणजे माझे जे PhDचा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते, तर त्यांनी मी हेच सांगितलं की मला म्हणजे माझा जो उद्देश होता की माझ्या कामातून
की त्यांनी ज्यांनी सारंगी वाजवलेली या ज्यांनी काही काम केलेलं आहे त्यांचं निदान उल्लेख तरी व्हावा. तर आज माझ्या थिसिसमध्ये त्यांचं नाव आहे हे म्हणजे मला एक समाधान वाटतं की निदान त्यांच्या वाजवल्याचं काहीतरी 1% त्यांना तेवढं मिळालं आहे. आताच्या काळात जेव्हा AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर सर्व प्रकारचं काम करत आहे, बरोबर म्युझिक बनवत आहे. हो आपण त्यांना आवाज दिला तर त्या आवाजाचा वापर करून ते गाणं पण रेकॉर्ड करून टाकतात. हो हो मग अशा काळात जेव्हा की म्युझिक एक साधना आहे माझ्या मते, बरोबर कारण म्युझिक मला वर्तमानात ठेवतं. हो माझ्यासाठी तेवढं महत्वाचं आहे ते. बरोबर पण AI मुळे जर हे म्हणजे या साईडला डायव्हर्ट होत आहे, हां हां तर मुलांना जर ते इझिली भेटतंय तर मुलांचं दुर्लक्ष होईल संगीताकडे. बरोबर हं. मुलांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी सुद्धा संगीत का शिकलं पाहिजे, त्यांना त्याचं महत्त्व कसं पटवून द्यावं? त्याचं महत्त्व म्हणजे कसं आहे की संगीताने सगळ्यात आधी तर काय होतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते. बरोबर. दुसरी गोष्ट काय होतं याच्यामुळे की नम्रता येते. कारण तुम्ही जोपर्यंत गुरुला अर्पण होत नाही, जोपर्यंत गुरुला नमस्कार करूनच विद्या मिळते, त्याच्यामुळे काय होतं की नम्रता मुलांमध्ये येते. आणि तिसरं हे होतं की थोडंसं आपलं जो टेम्पो आहे, म्हणजे जसं एकदम राग येणे या एकदम तोंडातून काही हे निघणे, तर हे कमी होतं. त्यांनी आपल्या याच्यावर नियंत्रण येतं, आपल्याला शांतता मिळते आणि जे धैर्य होतं ना, आता पेशन्स कसं डेव्हलप होतं म्हणजे माझ्याच वाद्याचं सांगते की व्हॉलिनमध्ये कसं आहे की व्हॉलिनमध्ये आम्हाला स्वर नाही दिसत, म्हणजे आम्ही जे काढतो हार्मोनियममध्ये कसे रेडीमेड स्वर आहे, तुम्ही त्या बोटावर दाबलं की सा निघेल, रे निघेल, तसं व्हॉलिनमध्ये नाही आहे. व्हॉलिनमध्ये काय आहे की तुम्हाला ते स्वर काढावे लागतात असे बोटांनी दाबून. तर माझे जे मुलं आहे जे इथे शिकायला येतात, मोठ्या मोठ्या मुलं माझे, तर त्यांनाही असं त्यांनी 2-2, 3-3 महिने झाले, म्हणजे कोणाला तर वर्षभर झालं आहे, पण अजून काही वेळा रे बेस राहतो, काही वेळा ग बेस राहतो. तर हा जो पेशन्स आहे, हा जे धैर्य आहे ते वाद्याने येतं, ते वाद्याने येतं. कारण गाण्यामध्ये सुद्धा गाण्यामध्ये डेव्हलपमेंट लवकर होते, एखादं गाणं लवकर बसून जातं या राग लवकर बसून जातो. पण वाद्यामध्ये पेशन्स कसा येतो की तुम्हाला तो स्वर नाही येत तोपर्यंत तुम्हाला त्याचा पिछा करायचा आहे, की नाही येते रे, असा कसा नाही येते रे, मी करतो. त्याच्यामुळे हा पेशन्स येतो, धैर्य जे आहे आणि शांतता की नाही मला करायचं आहे ते. त्याच्यामुळे म्हणूनसाठी मी सगळ्या मुलांना म्हणते गाण्यापेक्षा वाद्य शिका, कारण वाद्यामध्ये हे जास्त येतं. आणि तसंही करायचं नाही, हां बरोबर, शिकायचंच आहे. त्याच्यामुळे काय की आणि इंटेलिजंट वाद्य आहे व्हायोलिन. व्हायोलिन जे आहे त्याच्यामुळे काय की आपलं पेशन्सही आहे, तुमचं डोकं पण आहे, ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. आणि गाण्यामध्ये काय, तुम्ही गाण्यामध्ये मी जसं शिकवून दिलं की एक भजन, तर ते पटकन येतं गाणं, पण तेच भजन जर मी व्हायोलिनवर शिकवलं वाजवायला तर ते कठीण पडेल. तर ते त्याच्यामुळे आणि मूळ तत्व म्हणजे वाद्य जास्त रिप्रेझेंट, वाद्य म्हणजे काय, स्वर आणि ताल. तर ते जे संगीताचे मूळ तत्व आहे ते वाद्यामध्ये येतात आहे. आणि गाण्यामध्ये काय, तुम्ही गाण्याचं शब्दांचं हे घेताय कवित्य, त्याच्यामुळे ते गाणं जास्त पोचतं आहे. पण तुम्ही वाद्याच्यामुळे लोकांपर्यंत पोचाल तर ते जास्त मला महत्त्वपूर्ण वाटतं. म्हणजे गाणं तर आहेच, ते प्रश्नच नाही, पण एक वाद्यकाराला जेव्हा तो मैफिलीमध्ये वाजवतो तर आपल्या भावना आपल्या स्वरातून त्याच्यापर्यंत पोचतात. कारण आमच्याकडे शब्द नाही आहे वाजवायला, आम्ही जे वाजवतो आहे ते स्वर वाजवतो आहे. मुख्य काय, स्वर आणि आवाज आहे. आणि गाणारे काय करतात, ते शब्दांच्या मागे काय स्वर आहे, बरोबर आहे. तर ते शब्द त्यांच्यापर्यंत पोचतात त्या श्रोत्यांपर्यंत, आणि वाद्यकार काय करतोय, नुसते स्वर त्यांच्यापर्यंत टाकतोय, तर त्या स्वरांच्या डायरेक्ट त्यांनी त्यांच्या भावना पोचतात आहे. तर ते जास्त म्हणजे 100% प्युअर ज्याला म्हणू शकतो आपण, मंत्रमुग्ध करणार, बरोबर. पण हे मला असं वाटतं ना, कलेकडे जे मुलांचा कल पाहिजे तो येणाऱ्या भविष्यामध्ये खूप जास्त गरजेचा आहे. हो हो, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. हो हो. कारण जसं मी आधी पण म्हटली की म्युझिक मला वर्तमानात ठेवतं, बरोबर आहे, आणि म्युझिक एक साधना आहे. हो हो.
हे महत्व पॅरेंट्सला जास्त पटवून दिलं. समजलं पाहिजे. हो. बरोबर की नाही? बरोबर आहे. आणि जर त्यांना ते कळलं तरच ते मुलांना म्युझिककडे बरोबर आहे. हां. मग पॅरेंट्सला जर आपण शिकवायला सुरुवात केली तर बरोबर. हां, हे एक अप्रोच बरोबर आहे. कारण काय होतं आहे सध्या की मुलांमध्ये डिप्रेशन फार येतं. बरोबर आहे. काही मुलं 10वीमध्ये चांगले नंबर नाही आले करून घेतात. बरोबर. हे जे आणि व्यसनाच्या मार्गी लागतात. तर जर तुम्ही संगीताने त्याला बांधून ठेवलं तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो जगाकडे पाहण्याचा जो ॲटिट्यूड आहे, कारण कला सुंदरतेशी निगडीत आहे. बरोबर. आम्ही काय वाजवतो, स्वर असे वाजवतो की लोकांना आवडतील, आपल्याला आनंद मिळेल असं वाजवतो आम्ही. आत्मसमाधान मी माझ्या मुलांना सुद्धा सांगते की मला तुम्हाला काही कलाकार बनवायचं नाही आहे, पण तुम्हाला मला इतकंच शिकवायचं आहे की तुम्ही त्याचा स्वतः लाभ घेऊ शकता, स्वतःला मेंटेन करू शकता, की तुमचं मानसिक संतुलन चांगलं राहिलं, एवढं मला तुम्हाला शिकवायचं आहे. की पाऊस येतो आहे, कुठे जायचं नाही, या तुम्ही खूप थकलेले आहात, ते एक गाणं वाजवून घेतलं वाजवलं तुम्ही फ्रेश झाला, मला तुम्हाला एवढं शिकवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर तयार झाला तर पुढे शिका. तर हे डिप्रेशनतून बाहेर काढतं. तर त्याच्यामुळे काय आहे की हा जो संगीताचा हे पॅरेंट्सला हे महत्त्व पटवून दिलंच पाहिजे. कारण हे मुलांना जे आजकाल जे आहारी जातात व्यसनाच्या किंवा आपण केसेस बघतो, त्याच्यामुळे संगीताचे जे विद्यार्थी आहे ते याच्या आहारी जाणार नाही. कारण संगीताचे जे विद्यार्थी आहे स्वतःवर बंधनं ठेवू शकतात, तेवढं धैर्य त्यांच्यामध्ये शिकता शिकता येतं. हां, संगीताच्या रियाजाने आणि आपला जो दृष्टिकोन आहे ना जगाकडे पाहायचा तो बदलतो. की आता जसं मला स्वर म्हणा चांगलंच वाजवायचं आहे आणि सुंदरच सगळ्यांना, तर त्याच्याकडे पाहण्याचा, आता समजा हा रूम आहे, याला डेकोरेट करायचा, हा कसा सुंदर दिसेल, जराशा फुलांनी त्याची शोभा वाढेल का, ही जी क्रिएटिव्हिटी आहे ही क्रिएटिव्हिटी सगळीकडे येते. मग ती सुंदरता की आपण कसं, मग सगळीकडे असं चांगलं दिसलं तर मग तो वाईट मार्गाकडे जाणार नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि जे लोक ऑलरेडी आता कोणी संगीत शिकताय, कोणी गायन शिकताय, बरोबर, त्यांनी कशावर फोकस केला पाहिजे? त्यांनी जास्तीत जास्त शुद्ध स्वर म्हणजे जे रियाज आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रियाजाकडे लक्ष द्यायचं आणि जास्त स्टेजच्या मागे जायचं नाही. हां, तुम्ही चांगले तयार व्हा आणि मग स्टेजवर आपलं परफॉर्मन्स द्या. कारण काय, स्टेजची जर घाई केली, एकदा तुमचं नाव याच्यामध्ये येऊन गेलं, मग त्या फेमच्या मागे लोक लागतात की मला स्टेजवर जायचं, मला. मग काय होतं, आपला जो लिमिटेशन्स होऊन जातात की हे गाणं असं लोकांना आवडतं आहे तर मी तेवढ्यापुरतीच तेवढं करतो. तर असं नको व्हायला. तुम्ही आधी व्यवस्थित आपल्या गुरूंकडनं तालीम घ्या, रियाज करा आणि तेव्हा गुरु सांगतील तेव्हाच तुम्ही मंचावर तुमची कला प्रदर्शित करा. कारण काय होतं की याच्यामध्ये आता मला तर येतं, मी 4 गाणे तयार केले, हे लोकांना आवडतात, मग मी तेवढंच वाजवतो, मी तेवढंच करतो, पण हे नाही आहे ना. मेन शिकणं वेगळं आहे. आणि म्हणूनसाठी आधीचे गुरु पण ते, आता किशोरी अमोणकरांचंच मी सकाळीच रील एक पाहिली, तर त्यांनी तेच म्हटलं की आजकल जो बच्चों को स्टेज दिया जाता है वो बंद करना चाहिए. हम लोग 30-35 साल के थे, तब तक हमको स्टेज पर नहीं चढ़ने दिया मम्मी ने. तो क्यों नहीं चढ़ने दिया, तर ते काय आपलं लिमिट होऊन जातं की मी तर स्टेजवर आहे, मला लोक टाळ्या वाजवते. बरं, लहान मुलांचं कसं आहे की लहान मुलांचं कौतुक सगळेच जण करतात, सगळे वा छान गायलं, त्यांना ते आवडायला लागतं. मग त्यांची काय शिकण्याची प्रवृत्ती कमी होऊन जाते. त्याच्यामुळे आणि कोणताही जर आपलं चांगली रियाज असेल, हे बरोबर आहे की स्टेज डेअरिंग वाढतं, आपली भीती जाते, तर आपले घरातल्या घरात हे असं करायचं, पण पूर्ण तयार झाल्याशिवाय या गुरूंची आज्ञेशिवाय कुठल्याही कार्यक्रमात जायचं नाही. गुरु जेव्हा म्हणतील तेव्हा व्यवस्थित वाजवायचं. शेवटी गुरुलाच माहिती आहे ना शिष्य. हां, बरोबर आहे, कितपत तयार आहे. रॅपिड राऊंड सेक्शन. ओके, कॉर्नर. पटापट उत्तर द्यायचे. ओके चालेल. हां, रेडी? ओके, रेडी. तुम्ही आनंदी होतात तेव्हाचा आवडता राग? श्याम कल्याण. सोलो परफॉर्मन्स की ऑर्केस्ट्रा किंवा ग्रुप? सोलो परफॉर्मन्स. सर्वात जास्त आनंद केव्हा मिळतो, संगीत शिकवताना की परफॉर्म करताना?
संगीत परफॉर्म करताना. संगीत परफॉर्म करताना. लहान असताना असे पहिले व्हायोलिनिस्ट हं. ज्यांच्याकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळाली, डॉक्टर एन राजम. असं संगीत जे ऐकून शहारे येतात, गुजबम्स येतात. एक व्हायोलिनचे रील्स येतात का, एक लहान मुलगी आहे साऊथची, हां. ती खूप सुंदर वाजवते. तिचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे, पण तिचं जे वाजवणं आहे इतक्या लहान वयामध्ये हां. ते फारच सुंदर आहे. अच्छा. हां. ओके. त्यांनी असं एखादं म्युझिक किंवा गाणं किंवा असा एखादा कोणता तरी भाग म्युझिकचा जो तुम्हाला डोळे बंद करून सुद्धा जेव्हा पण सांगितलं तेव्हा लगेच वाजवता येईल. राग विलास खाली थोडी. अच्छा. चहा किंवा कॉफी? कॉफी. आता जे संगीत शिकता आहेत त्यांच्यासाठी एक टीप. रोज व्यवस्थित शांततेने रियाज करायची आणि रियाजेमध्ये कोणतीही चिटिंग करायची नाही. व्यवस्थित इमानदारीने रियाज करायचे आणि गुरूंवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवायची. गुड. म्युझिक तुम्हाला जे वाटतात, म्युझिकबद्दल एक शब्द की म्युझिक तुमच्यासाठी काय आहे? आनंद, आत्मानंद. आत्मानंद. आजपर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट? बेस्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे मी आत्ताच 4 ऑक्टोबरला माझा कार्यक्रम झाला होता बळीराम पेठेत साई मंदिरात. तर मी तिथे सोलो परफॉर्मन्स दिला होता 2 तासाचा. तर तेव्हा वाजवून जे मला मिळालं की मी म्हणजे आज 11 वर्षांच्या गॅपनंतर मी सोलो परफॉर्मन्स दिला. 11 वर्ष. त्याच्यानंतर मी कमबॅक होता माझा. तर तो मला खूप छान वाटलं की मी पूर्ण ताकदीने ते हे केलं, कारण मला ही भीती होती की 11 वर्षानंतर माझा हात कसा रिस्पॉन्स करेल. पण मला माझ्या गुरूंचा आशीर्वाद आणि घरच्यांचा पूर्ण सपोर्ट, त्याच्यामुळे माझा कार्यक्रम खूप छान झाला आणि सगळ्यांना तो खूप आवडला. आणि जे वरिष्ठ संगीत साधक आहे दुष्यंत जोशी सर, त्यांनीच मला कार्यक्रम दिला होता. तर त्यांनीसुद्धा कौतुक केलं. तर त्याच्यामुळे मला खूप समाधान मिळालं की माझं म्हणजे गुरूंनी मला शिकवलं त्याचं मी काहीतरी करू शकले. लास्ट क्वेश्चन. आनंदी जीवनाचे रहस्य? आनंदी जीवनाचे कोणाकडनंही काहीही अपेक्षा करू नका. सगळ्यात तुम्ही अपेक्षा नाही केली आणि तुम्हाला मिळालं त्याचा आनंद खूप छान वाटतो. अपेक्षा केली आणि नाही मिळालं तर त्याचं दुःख होतं. त्याच्यामुळे कोणाकडनंही अपेक्षा करायची नाही. निरपेक्ष जीवन जगायचं. ओके. छान. कसं वाटलं मॅम? खूप छान. खूप मजा आला. धन्यवाद. पुढे चान्स मिळाला तर अजून एकदा तुम्ही इंटरव्ह्यू द्याल? हो, नक्कीच. ठीक आहे. थँक्यू. ओके. खूप खूप धन्यवाद. मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.